6 खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। पहिल्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच या संभाव्य फुटीमुळे ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर आजवरचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। पक्षाच्या एकूण 20 आमदारांपैकी तब्बल 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ही माहिती समोर येताच ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून या संकटातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी शिवालय येथे सर्व आमदारांची एक आणीबाणीची बैठक बोलावण्यात आली। 6 खासदार फुटल्यानंतर आमदारांनी असं कोणतेही पाऊल उचलू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केलं। शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 17 आमदार हजर होते, तर विधान परिषदेच्या 6 आमदारांपैकी 5 आमदारांनी बैठकीला उपस्थिती लावली। या बैठकीत ट्विस्ट म्हणजे ठाकरेंच्या या आमदारांच्या बैठकीत 4 आमदार गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे। खासदारांच्या मोठ्या बंडानंतर पक्षात आणखी फूट पडू नये आणि उर्वरित आमदार सुरक्षित राहावेत यासाठी उद्धव ठाकरे यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केलंय। या बैठकीत आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक विषय आणि विधिमंडळाच्या आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या बैठकीत संजय पोतनीस, राहुल पाटील, संजय देरकर आणि सुनील शिंदे हे 4 आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। हे आमदार नेमके कोणत्या कारणास्तव अनुपस्थित राहिले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र खासदारांपाठोपाठ आता आमदारही नाराज आहेत का आणि ठाकरे गटात आणखी मोठी उलथापालथ होणार आहे का या भीतीने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय।